लोक असं का पळालेत त्याच्या मागचं कारण काय आहे सांगतो. वेलकम बॅक गाय. चाललंय बघा तुषार आणि मी थोडं तुषारचा कॅम होतो बँकेत म्हणून बँकेला घेऊन चाललाय बघा. मला एवढं स्ट्रगल करत चाललंय बघा. बँकेत येऊन पोहोचला आपण. तुषार तर लाईनीत थांबलेला, मी बसून घेतलो बघा. मग काय बँकेत पैसे भरून आम्ही चाललं बघा तुषार आणि मी. तुषार मला म्हटला मच्छीला चल जत्रेला जाऊया. सुशील आणि मी मग रेडी होऊन चाललो बघा मच्छीला. मग सनसेट बघत मी आणि सुशील येऊन पोहोचलो मच्छीला. मग काय मच्छीत तुषार त्यांच्या मामाचं घर बघा. तेवढंच रेडी बेडी होऊन आम्ही चाललो बघा जत्रेला चाललेलो बघा. तोपर्यंत जम्पिंग जपांग बघून मला तर बालपणीचा आठवण आला. मी पण लई खेळलोय तसं. येऊन पोचलो बघा. येऊन बघतो तर काय ते इंगळ्याची तयारी वालते. ये बघा आता मंदिर बांधणार आहे तो ब्रह्मलिंग मंदिर आहे बघा भावानू. मग काय सुशील आणि मी देवाचं दर्शन केलं बघा. मग दर्शन घेऊन थांबलेलो बघा. मग ब्रह्मलिंग देवाचं इथं असं परंपरा आहे की भावानू एक दरवर्षी पालखी घेऊन असं पळतेत बघा भावानू. इंगळ्या म्हणते त्याला. हजारो भाविक या कोळशामधून असं पेटलेलं कोळशामधून पळत जातात बघा. बघताना का नाही अंगावरनी काटे येतात बघा. मग बघून आम्ही निघालो बघा तुषार त्यांच्या मामाच्या घरी. तुषार बघा या बारक्या मुलाबरोबर हँडशेक करायला हो. त्याला वाढायला एवढं आवडाल तर का नाही सुट्टीत देऊन झालाय बघा. मग आम्ही पण जीवन बसलेला बघा. मग तुषारला बाय म्हणून आम्ही पण निघाला बघा घरी. इथपर्यंत ब्लॉग आवडला असलं तर फॉलो करा.